खरं तर माझं नाव प्रसाद कुलकर्णी. मी थोडं मराठी मिश्रित इंग्लिशमध्ये बोलतो. मी प्रॉपर तसा मंगळवाडचा. मंगळवाड्यामध्ये माझा जन्म झाला. जन्म नाही. आमच्या मंगळवाड्यामध्ये जन्म म्हणतात, जन्म. मराठीमध्ये थोडं हे आहे. तर मंगळवाड्यामध्ये माझा जन्म झाला आणि माझं प्राथमिक शिक्षण सगळं मंगळवाड्यातच झालं. इंग्लिश स्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. त्याच्या अगोदर मी नगरपालिकेच्या शाळेमध्ये आमची 4थीपर्यंतची शाळा होती, तिथं माझं 4थीपर्यंत शिक्षण झालं. नंतर सोलापूरमध्ये GPS इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं आणि नंतर मी गुजरातमध्ये थोडे वर्ष, एक अराऊंड 10 ते 12 वर्ष एके ठिकाणी जॉब केला. आणि नंतर 1 वर्ष म्हणजे मी अहमदाबादमध्येच पहिल्यांदा माझा बिझनेस चालू केला. अहमदाबादच्या बाजूलाच एक कलोल नावाचं गाव आहे, तिथं आम्ही आमचा ऑटोमोटिव्ह पार्टचा बिझनेस चालू केला. माझ्याबरोबर माझे मित्र आत्ता जे होते याच्यावर आलेले मोहन अवताडे आणि अजून असेच बरेच आमच्या मंगळवारचे मित्र होते माझ्याबरोबर. तर आम्ही अहमदाबादमध्ये 2003 साली तो बिझनेस चालू केला होता. तो चांगलाच चालला अहमदाबादमध्ये. नंतर आम्ही अहमदाबादवरून पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आमचा बिझनेसचा आम्ही विस्तार केला. पुण्यामध्ये पण आमचा विस्तार चांगला झाला. नंतर आम्ही आता मंगळवेढ्यामध्ये फॅक्टरी चालू केलेली आहे. 1-2 वर्ष झाले आमची फॅक्टरी मंगळवेढ्यामध्ये चालू आहे. हे झालं आमच्या फॅक्टरीविषयी. आता आम्ही बनवतो काय, तर आम्ही मेकॅनिकल फेस नावाचे पार्ट बनवतो. जे पार्ट्स आमचे पेटंट आहे त्याच्यामध्ये मेटलर्जी आहे, म्हणजे धातुशास्त्र आहे. आणि आम्ही त्याचं धातू म्हणजे मेटलर्जी करून कास्टिंग करून आम्ही त्याचं मशिनिंग करतो. हे जे पार्ट आहेत हे पार्ट डिफेन्समध्ये लागतात. पहिल्यांदा या पार्टची सुरुवात आमची अशी झाली की आम्ही पहिल्यांदा अहमदाबादला कास्टिंगचे पार्ट बनवायचो. त्यावेळेस माझ्या एका मित्राच्या फॅक्टरीमध्ये मी बसलो होतो आणि माझ्या मित्राने मला सांगितलं की माझ्याकडे कॅटरपिलरचा एक पार्ट आलेला आहे आणि तुझ्यासारखा दिसतो, म्हणजे आय वॉज इन बेरिंग, तुझ्यासारखा दिसतो, हा पार्ट बनवशील का? मग मी त्याला म्हणलं हो बनवतो ना. मग आम्ही बनवायला घेतला तो पार्ट, म्हणजे त्याचा ड्रॉइंग वगैरे विचार केला. थोडा अवघड होता पण आम्ही मला आपण बनवू. नंतर तो मित्राला सांगितलं बाबा हा पार्ट आहे, आपण 200 रुपयाला, जस्ट एक सांगतो 200 रुपयाला आपण देऊ. तर तिकडून मेसेज आला की नाही भारतामध्ये हा पार्ट बनणार नाही, आमच्याकडनं चुकून हे ड्रॉइंग गेलेलं आहे. चुकून ड्रॉइंग गेलेलं म्हणलं मला वाटलं ठीक आहे, जाऊ आपण. अजून जास्त उत्सुकता निर्माण झाली. मग नंतर आम्ही तो पार्ट बनवला तिथं आणि कॅटरपिलरला पाठवला. कॅटरपिलर म्हणे की नाही आम्ही हा पार्ट तुमच्याकडे घेणार नाही, कारण कॅटरपिलर हा पार्ट स्वतः बनवते. त्याच्यासाठी कॅटरपिलर कंपनीची स्वतःची एक उपकंपनी आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये चान्स नाही आहे, पण तुम्ही हा पार्ट चांगला बनवला. मी म्हटलं ठीक आहे. नंतर आम्ही विसरून गेलो. नंतर आम्ही पुण्यात आलो. पुण्यामध्ये ऑटो पार्टचा बिझनेस चालू होता आमचा. परत एक दिवशी ज्यांना मी पार्ट दिला होता कॅटरपिलरला, ते कॅटरपिलर US एक जण आल्या व्यक्ती, शी वॉज अ लेडी. ती म्हणे की तुमचा मित्र कुठे गेला? तो म्हणला की तो आता इथं अहमदाबाद सोडून पुण्यात गेला. देन मी म्हणलं चल येतो भेटायला त्यांना. मग त्यांना आम्ही भेटलो. त्या म्हणे की तुमचा पार्ट खूप चांगला होता, आम्ही टेस्ट केला होता आणि ह्या पार्टला खूप स्कोप आहे, तर तुम्ही तो करा, पण कॅटरपिलर तुमच्याकडे घेणार नाही. मग आम्ही भरपूर अभ्यास केला अँड देन वी स्टार्टेड. पुण्यामध्ये आपण ते काम चालू केलं. पहिल्यांदा आम्हाला पूर्णपणे नाही उत्तर आलं, म्हणजे भारताच्या डिफेन्समध्ये जावा किंवा कुठेही जावा, सर्वीकडनं होते की नाही हा पार्ट फार क्रिटिकल आहे, सगळ्या मशीन बंद होतील आणि आम्ही काही रिस्क घेऊ शकत नाही, हा पार्ट फक्त US येतो आणि जर्मनीमधून येतो. आम्ही भरपूर ट्राय केला. कोण म्हणजे सगळे म्हणायचे हो बनला पाहिजे भारतामध्ये, पण कोण म्हणत नव्हतं की तुमचं आम्ही लावतो. मग आम्ही विचार केला की नाही आता आपण काय करू की आता आपण तिकडंच जाऊ. मग आम्ही जर्मनीमध्ये माझे मित्र होते, त्यांना तो पार्ट दिला होता मी असाच. आणि त्या मित्राला मी परत फोन करायचो रोज की बाबा काय झालं, तू पार्ट, जर्मन होता तो पार्ट लावला का? तो म्हणला लावला आहे. चांगला चालला आहे का? तो म्हणला चांगला चालला आहे. म्हणजे 6 महिने कंटिन्यूस रोज फोन करायचो.
6 महिन्यानंतर त्या मित्रानं परत फोन केला, तर त्या लेडीजनं फोनच घेतला नाही. ती म्हणे की तुमचा मित्र इथं नाही कामाला आता, ही लेफ्ट द जॉब. म्हणलं तर अवघड आलं. मग मी नेटवरनं त्याचा घराचा पत्ता ओळखला, घराचा पत्ता ओळखून त्या घरी फोन केला. त्याला पण खूप चांगलं वाटलं. ती म्हणला नाही यार तुमचा पार्ट चांगला लागला आहे, आणि पण आमच्या कंपनी काही घेणार नाही, म्हणजे जी कंपनी होती त्याची ती घेणार नाही. मॅनेजमेंट डिसिजन घेतला की ते आपण गोड्स म्हणजे कॅटरपिलरकडनंच घ्यायचं पार्ट. म्हणलं तुला काय वाटतंय? तो म्हणला की मी 100% कॉन्फिडंट आहे तुझ्या पार्टवर. मग तो म्हणलं तू काय करतो? तर मला मी रिटायर झाला. त्यावेळेस तो 60 वर्षाचा होता. मग मी म्हणलं ठीक आहे, आता रिटायर झाला तर आता काय आहे? तर म्हणे की मी करू शकतो तुझं काम. मग मी त्याला पहिल्यांदा पार्ट दिले. त्यानं जर्मनीमध्ये सगळीकडे तो बिचारा फिरला आणि त्यानं बऱ्याच जर्मन कंपनीमध्ये तो पार्ट दिले आणि आमचे पार्ट चालले. आणि कॉस्ट जवळजवळ कॅटरपिलर्स किंवा जे कस्टमर आहेत त्यांच्या जवळजवळ आमची कॉस्ट 2 पट कमी होती. जवळजवळ 50% पेक्षा कमी होती आमची कॉस्ट. त्यामुळे तो पार्ट चालला. आता तो माझा मित्र पण आहे अजून. सो ही इज वर्किंग देअर ॲज अवर रिप्रेझेंटेटिव्ह. आम्ही आता सर्व जगामध्ये सगळीकडे तो पार्ट देतो. फक्त कॅटरपिलरला आता आम्ही देतो, वी आर नॉट सेलिंग दॅम. आणि आम्ही जगामध्ये तो पार्ट सगळ्यात जास्त आम्हीच बनवतो सध्या. पुण्यामध्ये आमची फॅक्टरी आहे. मग आमचा व्यवसाय वाढत होता. व्यवसाय वाढत असताना मग आमचा विचार आला की आता आपण म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर कसं आहे की पुण्यामध्ये जागा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि गर्दी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिक हा मोठा प्रॉब्लेम आहे.